निफाड तालुक्यातील तळेगाव रोही येथील शेतकरी कैलास नामदेव जिरे यांनी काबाड कष्ट करून आपल्या शेतामध्ये दर्जेदार कोथिंबीर घेतली. चांगला दर मिळेल या आशेनं त्यांनी नाशिक बाजार समितीकडे नेला. मात्र लिलावामध्ये कोथिंबीरच्या प्रति जुडीला केवळ 1 रुपया दर मिळाला. त्यामुळे त्यांची मोठी निराशा झाली. शेतकरी जिरे यांनी खत, औषध, फवारणी यावरती मोठा खर्च केला होता, पण बाजारामध्ये कवडीमोल दर मिळाल्यामुळे त्यांची मेहनत वाया गेली आहे. स्वप्न उराशी बाळगून बाजारामध्ये गेलेल्या या शेतकऱ्याला मोठा धक्का बसलाय. हताश होऊन त्यांनी कोथिंबीरनं भरलेली गाडी नाशिक निफाड रस्त्याच्या कडेला उभी केली आणि या कोथिंबीरीच्या जुड्या त्यांनी फेकून दिल्यात. ज्यानं सकाळचा चहा देखील घेतला नाही, त्याला आपली मेहनत रस्त्यावरती टाकावी लागली आहे. हे दृश्य अंगावरती शहारा आणणारं होतं. शेतकऱ्यांच्या उत्पन्नावरती अशा प्रकारे घाला येत असेल तर शेती टिकणार कशी, हा गंभीर प्रश्न आता निर्माण झालाय. अहो, आम्ही एवढी भाजी नेली, आमच्याकडे 1 रुपया भाजी पकडली. एवढं शेतीचं एवढं पिकावलं, त्याचं एवढं खर्च पाणी केलाय. आता फेकून द्यायची वेळ आहे आम्हाला. भाजी लागायची वेळ येईल. औषधं, पाणी आणि काय करायचं. गाव कोणतं तुमचं? गाव तळेगाव रुई. नाव कैलास नामदेव जिरे. बरं, आता तुम्ही नाशिक मार्केटला गेले होते ना? नाशिक मार्केटला गेलो होतो. बरं, किती लावलेली कोथिंबीर? जवळजवळ आता 3,000 कोथिंबीर होती. अरे बाप. 2,000 भाजी होती. बर, रुपये मागितल्यानंतर मी आमचं डोकं नसलं, आम्ही डायरेक्ट कोथून देऊ राहिलो इकडे. काय करावं मग आता? जर समजा किलो रुपये मागितले इकडे मुख्य चित्राबान खाल्लं काय होणार? काय करणार आहे आम्ही शेतकरी बा? असं